रूपात स्वच्छतेचे काम करीत आहेत. माता हो, आपण कोण आहात? आता तुम्ही इथे स्वच्छता केली, आज जाऊन बाहेर येतात. आपण इतक्या तेजस्वी कशा काय झालात? आम्ही तिघी म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती नदिया. जगाला पावन करणारे आपण अशी हलकी कामे का बरं करता? रोज हजारो पापे, त्याची पापे आमच्या पाण्यात धुतात. त्यामुळे आम्ही मलिन होतो. कुकुट स्वामींच्या सामर्थ्याने आम्ही पुन्हा पवित्र आणि तेजस्वी होतो. हे स्वामी आहेत तरी कोण? अशी कोणती साधना यांनी केली? त्यांची साधना इतकी पुण्यशील आहे की सर्व देव त्यांना अधीन आहे. केवळ त्यांच्या दर्शनाने आम्ही पुन्हा पवित्र होतो. पुण्य हे धार्मिक स्थळाला भेट देऊन मिळत नसतो. कुकुट स्वामी हा कोणी सामान्य माणूस नाही. त्यांनी आयुष्यभर आई वडिलांची सेवा केली. तुझ्या आई वडिलांना जे वागवतोस ते तुला योग्य वाटतं? तुला काशीला जाऊन पुण्य मिळेल का? असं मग मी त्यांचे दर्शन घेतो. अवश्य घे, तेच ना. प्रणाम स्वामी. कल्याणोस्तु. कोण आपण? मी भक्त पुंडलिक. आपल्या दर्शनाची महती जाणली. काशीला निघालोय, मार्ग चुकलाय. मला काशीला जायचा मार्ग सांगाल का? मला माहीत नाही. मी तिथे कधीच गेलो नाही. मला कोणत्याही तीर्थक्षेत्राची माहिती नाही. मी कोणतीही साधना केली नाही. मी कोणता मार्ग दाखवू? स्वामी, आपल्याला कोणती सिद्धी प्राप्त झाली आहे त्यामुळे नद्या पवित्र होता? हे मला ठाऊक नाही. मी माझ्या माता पिताची शिवपार्वती समजून सेवा करतो व रात्र सेवा करतो. मी त्यांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करतो. आई वडिलांची सेवा हेच माझे पुण्यकर्म आहे. आईला केलेला एक नमस्कार म्हणजे 3 पृथ्वी प्रदक्षिणा घातल्यासारखे आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव असे आपले वेदांमध्ये म्हटले आहे. जो आपल्या आई वडिलांना त्रास देतो तो चालपयुषी ठरतो. त्याला कधी यश प्राप्त होत नाही. बाळा पुंडलिका, तुला कोणते दुःख झाले आहे? मी पापी, मी दुराचारी आहे. मी माझ्या आई वडिलांना खूप दुःख दिले. स्वामी, मला प्रायश्चित्त सांगा. माता पित्यांचे हृदय सागराहून मोठे असते. तू त्यांची क्षमा माग, सेवा कर. प्रत्यक्ष परमेश्वर तुला दर्शन देईल. जा, माझा तुला आशीर्वाद आहे. बाळा पुंडलिका, जरा पाणी आणून देतोस काय रे? बाळा पुंडलिका, माझं डोकं खूप दुखतंय रे, जरा चेपून देतोस का? पुंडलिका, तुझ्या मातृपितृ प्रेमामुळे आणि तू केलेल्या सेवेमुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. देवा, तू माझ्या दारी आलात हे माझे क्षमा करा. मी माझी पितृ सेवा झाल्याशिवाय उठू शकत नाही. पण थांबा, या गरिबाच्या घरात तुम्हाला बसायला योग्य आसन नाही. या विटेचे आसन करून यावर उभे राहावे. पुंडलिका, मी गतजन्मीचा राजा मुकुंद या जन्मी तुला भेटण्याचे वचन दिले होते. कुकुट स्वामीनंतर माता पिताची सेवा करणारा तू थोर तपस्वी होणार आहेस. जे पण माता पिताची सेवा करतात, त्यांचा आदर करतात, त्यांना माझा वरदास्त राहील. जो वर मागायचा तो माग.
पंढरपूर तीर्थक्षेत्र चंद्रभागेने पावन केले. इथे जलशुद्धी मिळते. या तीरावर हे स्थान पावन क्षेत्र म्हणून ओळखले जावे. या भक्ताची तुमच्याकडून मागणी आहे. युगानुयुगे तुझ्या भक्तांना हेच रूप दिसू दे. तुझे सावळे रूप सगळ्यांना दिसू दे. तथास्तु. जे पण माझे दर्शन घेतील त्यांच्या ज्ञानात वाढ होईल. भक्त माझे दर्शन घेण्याआधी तुझे दर्शन घेतील. भक्त माझे नाव घेण्याआधी तुझे नाव घेतील. भक्त पुंडलिका